चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण लकी अली गायक अभिनेता याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. सिनेसृष्टीतील खळखळून हसवणारा विनोदी नट मेहमूद यांचा नंबर 2 चा हा मुलगा लकी अली. वडील एक नामवंत विनोदी नट होते, तर लकी अलीची मावशी म्हणजे सिनेसृष्टीतील एकेकाळची गाजलेली अभिनेत्री मीना कुमारी. यांच्या घरात जन्मलेल्या या मुलाचे प्राथमिक शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल आणि पुढचे शिक्षण मसुरी येथे झाले. सतत हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे आई वडिलांचा सहवास फार असा नव्हताच. त्यातही 1960 ते 1970 या 10 वर्षाच्या काळात मेहमूद शूटिंगमध्ये बुडालेला होता. पत्नी आणि मुलासाठी वेळ देणे शक्यच नव्हते. कधीमधी पाहुण्यासारखे घरी येणे. एक गमतीदार घटना अशी, लकी अली 5 वर्षाचा असेल. हॉस्टेलमधून घरी येणाऱ्या मुलाला आणण्यासाठी विमानतळावर आई आणि वडील बरोबर गेले. भेट झाल्यावरही लकी अलीने आईबरोबर आलेल्या माणसाला ओळखले, पण चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय नट म्हणून. नंतर आईकडून त्याला कळले ते आपले वडील आहेत. आनंद आणि धक्का दोन्ही एकदम. सहवास असेल तर नात्यांचे अर्थ कळतात हे यावरून समजते. वयाच्या 13व्या वर्षापासून लकी अली उत्तम गिटार वाजवत असे. स्वरांची परमेश्वरी देणगी त्याला लाभली होती. गिटार वाजवायला कुणा गुरुकडे जायची त्याला गरज पडली नाही. उपजतच हे ज्ञान त्याला मिळाले. गिटार वादनाबरोबर अभिनयाचे क्षेत्र पण त्याला आवडत होते. त्या क्षेत्रातही काही काळ लकी अली रमला. संगीत हेच कार्यक्षेत्र त्यांनी निवडले. सुनो या अल्बमच्या निमित्ताने लकी अली यांनी हिंदुस्थानी संगीतात पहिले पाऊल टाकले आणि याच अल्बमने लकी अलीला नामवंत पॉप सिंगर हा किताब मिळवून दिला. प्रस्थापित पॉप सिंगर म्हणून लकी अली ओळखला जाऊ लागला. या अल्बमने संगीत क्षेत्रातले मोठे समजले जाणारे बरेच सन्मान त्याने मिळवले. उदाहरणार्थ सर्वोत्कृष्ट पॉप मेल गायक 1996 हे अवॉर्ड मिळाले. चॅनल प्रेक्षकांनी उत्तम म्हणून हा अल्बम याला मते दिली आणि 1997 चे प्रेक्षक निवड पसंती अवॉर्ड दिले गेले. या अल्बम मधले ओ सनम राग आल्याने त्यांना उत्तम संगीत गायक म्हणून मान्यता मिळाली व त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. जनमानसात पॉप गायक म्हणून त्यांना स्थान मिळाले. लकी अलीचा दुसरा अल्बम प्रसिद्ध झाला, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरी सुद्धा त्यातील गीतांची ओळख, गीतांना दिलेल्या संगीताची नोंद रसिकांनी घेतलेली दिसते. दुसऱ्या अल्बम नंतर तिसरा आणि चौथा अल्बम प्रसिद्ध झाले. दोन्ही अल्बम लोकांना आवडले. दुश्मन दुनिया का या चित्रपटापासून लकी अली पार्श्वगायक म्हणून रसिकांच्या समोर आले. त्यांनी गायलेले गाणे नशा नशा या सिनेमाचे एक वेगळेपण असे होते की 5 सिनेमाचे डायरेक्शन केले होते लकी अली यांच्या वडिलांनी. प्रमुख भूमिकेत होते त्यांचे बंधू. हा सिनेमा फारसा चालला नाही, पण लकी अली यांना मात्र पार्श्वगायनाची संधी मिळाली. पुढे कहो ना प्यार है हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाद्वारे ऋतिक रोशन यांचे सिनेमासृष्टीत पदार्पण झाले. या सिनेमात ना तुम जानो ना हम आणि एक पल का जीना ही 2 गाणी लकी अली यांनी गायलेली आणि दोन्ही गाणी खूप गाजली. गाण्यांना रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सिनेमाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आणि लकी अली यांना उत्तम पुरुष गायक पार्श्वगायकाचे अवॉर्ड मिळाले. पुरस्कार प्राप्त गाणे होते ना तुम जानो ना हम. लकी अली यांची मावशी म्हणजे हिंदी सिनेमा जवळजवळ 1.5 तप गाजवलेली अभिनेत्री मीना कुमारी
आईकडून आलेला अभिनयाचा वारसा आणि वडील तर अभिनय क्षेत्रात पण काही काळ घालवलेला असे दिसून येते. 1977 मध्ये रिलीज झालेला ये है ना जिंदगी, 1979 मध्ये रिलीज झालेला हमारे तुमारे आणि 1985 मध्ये रिलीज झालेला श्याम बेनेगल यांचा त्रिकाल, यानंतर मात्र लकी अली सृष्टीपासून दूर राहिले. एकदम 2002 मध्ये संजय गुप्ता यांच्या काटे सिनेमात ते दिसले. महान नट अमिताभ बच्चन, संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांच्याबरोबर. लकी अली यांचा सुरुवातीपासूनचा प्रवास पाहिला तर त्यात विविधता दिसून येते. गिटार वादन हा त्यांचा पहिला आवडता छंद होता. नंतर ते संगीताकडे वळले. काही अल्बम निघाले. संगीतात स्थिर होतील असे वाटले असताना ते पॉप संगीताकडे वळले. नंतर अभिनय क्षेत्राकडे वळणार म्हणून रसिकासमोर आले. राहता राहिला दूरदर्शनचा छोटा पडदा, तेही त्यांनी 2002 साली जरा हटके या मालिकेत काम केले. अशा प्रकारे विविध कलाक्षेत्रांचा अनुभव त्यांनी घेतला. तरी पण देशात आणि परदेशात त्यांची ओळख आहे ती उत्तम पॉप सिंगर म्हणूनच. लकी अली यांचा आवाज घोगरा आहे, पण त्या आवाजात मनाला भिडणारा गोडवा आहे, भरदारपणा आणि त्यामुळे रसिकप्रिय आहे. लकी अली भटक्या वृत्तीचे. त्यांना कुठे कुठे नेले हे कळणे म्हणजे गंमत वाटते. अलीला त्याच्या पहिल्या पत्नीपासून 2 मुले आहेत, ताऊज आणि तस्मिया. त्यानंतर त्याने इनाया अनाहिता पर्शियन हिच्याशी लग्न केलं. तिच्याबरोबर त्याला 2 मुले आहेत, सारा आणि रायन. त्याने 2000 मध्ये ब्रिटिश मॉडेल आणि माजी ब्युटी क्वीन केट एलिझाबेथ हलम यांचेही 3रे लग्न केले. जिच्याशी त्याने 2017 मध्ये घटस्फोट घेतला. या जोडप्याला दानी मकसूद अली नावाचा एक मुलगा आहे. अली सध्या बंगळूरच्या बाहेरील भागात त्याच्या फार्म हाऊसमध्ये राहतो. त्याचे आवडते ठिकाण मक्का आणि मदिना आहेत. त्याच्या संगीत गायन आणि अभिनय क्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या अलीने घोड्यांची पैदास केली आहे. दक्षिण भारतातील पॉंडिचेरीच्या किनाऱ्यावर तेलाच्या खड्ड्यावर काम केले आहे. गालिचे स्वच्छ केले आहेत आणि विकले आहेत आणि शेतातील सेंद्रिय पद्धतीवर ठाम मत असलेले शेतकरी आहेत. लकी अलीची सर्वोत्तम 10 गाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत. धन्यवाद.